नमस्कार, मी नामदेव शेलार। आज आपल्या या स्टुडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडणार आहोत। मुरबाड नगरपंचायत आणि मुरबाड नगरपंचायतमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी याचा परिणाम या मुरबाड शहरातील व्यापारीकरण आणि विकास कामावर या ठिकाणी होत असल्याच्या अनेक वर्षे आपण पाहतोय। मुरबाड नगरपंचायत ज्या वेळी स्थापना झाली त्या वेळेपासून आत्तापर्यंत मुरबाड नगरपंचायतमध्ये जो अपेक्षित विकास आपल्याला जो हवा होता तो झालेला नाही। मुळातच इथले जे ध्येय धोरणे आहेत आणि राजकीय वळणे आहेत याच्यामध्ये बरेच फांदे फुटलेले आहेत आणि केवळ सत्ता आणि सिंहासन आणि ठेकेदारी यासाठी एक मर्जीयुक्त राजकारण या ठिकाणी केलं जातं आहे आणि यामध्ये उपेक्षित घटक आहे जो विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करतो का त्यांच्याकडे एक लॉबिंग आहे। मुरबाड शहराचा विकास कसा झाला पाहिजे, मुरबाड शहराचा DP कसा बनला पाहिजे, रस्ते कसे बनले पाहिजेत, गटार कसे पाहिजेत, शौचालय कसे पाहिजेत आणि या ठिकाणी जो स्तर आहे तो कसा उंचावला पाहिजे। मुळात मुरबाड नगरपंचायतमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सत्ताधारीच आहेत, परंतु त्यांच्यामधल्याच कुरमुऱ्यावर सगळ्या कुरघोड्या आणि राजकारण सत्ताकरण सुरू आहे। यामध्ये दुसरा कोणीही सामाजिक तत्त्वाची माणसं या ठिकाणी त्यांना विघ्ने आणत नाही आणि विघ्ने आणण्याएवढी त्यांची सामाजिक ताकद असल्याकारणाने सत्ताधाऱ्यांची जी ताकद आहे ती मोठी असते। आत्ताच आपण नुकतंच जर पाहिलं तर प्रत्येक नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल किंवा सरपंच असेल तर त्याला एक लोकप्रतिनिधी म्हणून 5 वर्षाची निवड असते, परंतु काही ठिकाणी 2.5 वर्षे अध्यक्षपद असते पण 5 वर्षे सदस्यपद हे नक्कीच असते। मुरबाड नगरपंचायतमध्ये आत्तापर्यंत केवळ सत्तेच्या टोपलीखाली झाकलेले पिल्ले आणि त्यांचे पत्ते उघडण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे, त्याचा विकासावर परिणाम झाला आहे एवढा निश्चित। मग तुम्हाला शांत करण्यासाठी कोणाला 1.5 वर्षे तर कोणाला 1.25 वर्षे, कोणाला तर 2.5 वर्षे अशी जी खिरापत नगराध्यक्ष उपनगराध्यक्षी पदाची जी वाटली जाते, ज्यांना ज्यांना कमिट्या दिल्या, कमिट्या ह्या विकसित असतात परंतु त्या कमिटीने विकास काय केला? भटके कुत्रेसुद्धा त्यांना आवर घालू शकली नाही। स्वच्छता अभियानावर कोटी रुपये खर्च झाले, रस्त्यावरची घाण उचलली गेली नाही। ज्या गटारे अंडरग्राऊंडचा जो विषय त्या ठिकाणी मांडला, निधी मंजूर केला, त्याच्यावर त्या जुन्याच गटारींच्यावर झाकणं टाकून आणि घाणीचे साम्राज्य निर्माण केले, आरोग्याची साथ निर्माण केली। याच नगरपंचायतमध्ये सार्वजनिक शौचालये या ठिकाणी महिलांसाठी असोत का पुरुषांसाठी असोत व्यापारी लाईनमध्ये सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत। म्हणजे हम करो सो कायदा, 1 कोटीचा निधी दिला का त्याची टक्केवारीने विक्री करायची किंवा सब ठेकेदार म्हणून काम करायचा, ही कामं कोणी केल्यात? एक लॉबिंग आहे का त्या ठिकाणी ठराविक ठेकेदार जे आहेत त्यांच्या एजन्स्या घेतलेल्या आहेत, त्यांच्यावर ते टेंडर टाकायचे, ते त्यांनीच घ्यायचे, यांनीच कामं करायची। ही मक्तेदारी या राजकीय वारसानी आणि वरिष्ठांनी निर्माण करून दिली आणि त्याच या वारसेच्या पोटी 2 पैसे हातात मिळाल्यावर त्यांनीच वरिष्ठांना त्यांच्या नेत्यांना श्रेय देण्याचं काम केला आणि या श्रेय देण्याच्या कामामधून नगरपंचायत मुरबाडला विकास पॅनल तयार झाला। विकासाचा विकास झालाच, पण या विकासाखाली नेते नामोहरम झाले, त्यांच्यावर नामुष्की आली
का नामुष्की आली का भारदस्त सत्ताधारी असताना एक विकास पॅनलनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवड झाली, समित्या त्यांच्या ताब्यात घेतल्या, एक आव्हान दिलं आणि हे आव्हान पेलण्याची शक्तीसुद्धा या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी पेलली गेली नाही. आणि त्यामुळं व्यथित झालेले सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी आता नुकताच मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव दाखल केला. आता दाखल करताना केवळ 3 सदस्य भाजपकडे होते, पण भाजपाने एवढी भारी खेळी केली. आता भाजपाने करताना स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये असतील, त्यांचे नेतृत्व तेच करत असतील, नाहीतर आता कितीतरी नेते किंवा कितीतरी नेते त्यांनी बनवलेत, कोण युवा नेता, ज्येष्ठ नेता आणि पदाधिकारी, परंतु त्यांना त्याच्यातलं किती कळलं आणि काय त्याच्यातलं त्यांना मार्गदर्शन नेत्यांनी वरिष्ठांनी केलं हे लोकांच्या ऐकण्याच्या आणि बघण्याच्या पलीकडे जरी असलं तरी आपली सांगण्याची जबाबदारी अशी आहे आपल्या शहराच्या विकासासाठी. त्या ठिकाणी यांनी शिवसेनेला हाताशी धरून शिवसेनेसोबत गेलेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर अविश्वास ठराव आणला. आता अविश्वास ठरावाची तारीख दिली आणि तारीख दिल्यानंतर 26 फेब्रुवारीला त्याची निवडणूक ठेवली. मुळात असं आहे का हे जे सदस्य होते हे भाजपचे होते. भाजपच्या सदस्यांनी आणि शिवसेनेचे जे मिळून सदस्यांनी यांनी या ठिकाणी एक विकास पॅनल निर्माण केला. विकास पॅनल निर्माण केल्यानंतर पक्षाचा काही संदर्भ आला नाही आणि पक्षाचा संदर्भ आल्या नसल्या कारणाने तो विकास पॅनल रद्द करण्यासाठी अविश्वास ठराव आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. जेव्हा त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला त्यावेळेस शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाची संख्या ही 13वर गेली. 4 लोक राहिले, त्यामध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव आणला. अविश्वास ठराव आणल्यानंतर त्याची तारीख आली 26 फेब्रुवारीला त्याचं मतदान होणार आहे. त्याच्या 2 दिवस किंवा 4 दिवस अगोदर नगराध्यक्षांनी राजीनामा दिला. आता राजीनामा देण्याच्या अगोदर हे सगळे नगरसेवक एका बंदिस्त फार्म हाऊसला होते. याची चर्चा झाली आणि मग ती चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्ष बदलला जाणार, अविश्वास ठराव मंजूर होणार म्हणून या ठिकाणी नगरपंचायतच्या समोरील छोटी मोठी दुकाने हलवली गेली. सगळी यंत्रणा सज्ज झाली आणि आदल्या दिवशी निरोप आला का नगराध्यक्षांनी राजीनामा दिला आणि ही सभा बारगळली. मुद्दा एवढाच आहे, हा विजय झाला का? हा विजय कोणाचा झाला? याच्या पाठीमागचं राजकारण हे कोणालाच समजलं नाही. मग खरोखर हा जो पॅटर्न तुम्ही चालवला आहे हा पॅटर्न विकासाचा आहे का? सत्तेचा आहे का? ठेकेदारीचा आहे का? का दबंगशाहीचा आहे? हे प्रत्येकाचं समजलं पाहिजे. मुळात असं आहे का तुम्ही सगळे मिळून जसे याच्यासाठी येता ते विकासासाठी मुरबाडचे जर आले तर मुरबाडचे रस्ते, पाणी, व्यापारी व्यवस्था, जी सामान्य जे व्यापारी आहेत ज्यांची घरं आहेत का आजपर्यंत ते पीडित आहेत, महसूलची जागा, लीज पट्टा, त्यांना त्यांची घरं बांधता येत नाही. त्याच्यासाठी जर सगळ्यांनी जर प्रयत्न केले असते तर या ठिकाणी अधिकारी वर्ग पैसे कमवून नसता गेला, ठेकेदार पैसे कमवून नसता गेला. ही जबाबदारी ज्या पक्षाची सत्तेची नेत्यांची आहे त्यांनी यासाठी लोकांसाठी काय केलं याचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागेल. लोक विचाराला, लोक सामान्य आहेत, लोकांची मानसिकता सामान्य असल्याकारणाने त्यांच्यावर दबाव तंत्र सगळ्याचा वापर होत असल्याने कोणी या ठिकाणी समोर येत नाही. आणि जे या ठिकाणी मुद्देसूद विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतात त्यांना या कुठल्या कमिटीवर किंवा लोकप्रतिनिधी म्हणून दर्जा देण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करत नाहीत, त्यांना घेत नाहीत. मग खरोखर मुरबाडचा विकास कशात आहे? मग आज जो नगर अध्यक्ष आहे त्यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी त्याची आता पुन्हा निवड होणार आहे. निवड कोणाची होणार? मुला तुम्ही ज्या यांनी पॅनलनी
विकास पॅनलनी जो नगराध्यक्ष पॅनल जो मंजूर केला होता कलेक्टरांकडं जिल्हाधिकाऱ्यांकडं, तो रद्द झाला का? मग तो जर रद्द झाला नाही तर त्याच्यासाठी तुम्ही अविश्वास ठराव आणला होता. मग त्याच्यातल्या एकट्यानेच राजीनामा दिला आणि सभा बारगळली, तर मग तो कुठल्या पक्षाचा होईल? जो पुढचा नगराध्यक्ष होईल त्याला बहुमत घेताना पक्षांतर करावं लागेल. मुळात असं आहे, ज्या कलेक्टरांकडं जिल्हाधिकाऱ्यांकडं जो पॅनल रजिस्टर तुम्ही केला आहे ना, त्याच्या माध्यमातून तुम्ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड केली होती, तो रद्द करायला पाहिजे. मग तुम्ही जो मतदान होता ते मतदानाचा ठराव तो मंजूर करून का नाही घेतला? तो मंजूर पहिल्यांदा ठराव करून घ्यायला पाहिजे होता. आणि त्याची जी कल्पना आहे ती आगाऊ जर असती तर ठीक होता, परंतु 24 तास अगोदर जर रिपोर्ट येतो का नगराध्यक्षांनी राजीनामा दिला, सगळा तहकूब करा, मग राहिला कोण? वर्चस्व पॅनलचंच राहिलं ना. वर्चस्व पॅनलचं गेला कधी? तुम्ही कसा घालवला? कायद्याच्या काही जर प्रोसेस जरी असतील तर पलवाटा तुम्ही जरी काढल्या तरी पण कायद्याने जो पॅनल रद्द होत नाही तोपर्यंत त्यांचे ते बहुमत आहे तो त्यांचाच आहे. मग तुमचं बहुमत कुठे आहे? तुमच्या बहुमतासाठी हा ठराव मंजूर व्हायला पाहिजेत होता. आणि तो ठराव मंजूर झाल्यानंतर तुम्ही जे तुमच्याकडं आले सदस्य त्यांचा गट करून आणि मग त्याची निवड तुम्ही करायला पाहिजे होती. आता तुम्ही ठराव घेताना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाचा घेतला आणि राजीनामा नगराध्यक्षांनीच दिला. उपनगराध्यक्षांनी कुठं राजीनामा दिला? मग आताचा चार्ज कोणाकडे जाईल? नगराध्यक्ष पदाचा चार्ज हा उपनगराध्यक्षाकडे जाईल का प्रशासन नेमला जाईल का? कारण त्यांचा बहुमत आहे, त्यांनी एकट्याने राजीनामा दिला आहे. त्यांच्या बहुमताचा जे आहे तो एक गट आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी विचलित करणाऱ्या आहेत. त्याच्यातून राजकारण काय काढेल त्याचा काय भरोसा नाही आहे. मुळात मुद्दा एवढाच आहे, या नगरपंचायतचे जे 6 महिने 8 महिने जे राहिले असतील त्याच्यातले 4 महिने आपले पावसाळ्यात जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. भविष्यामध्ये कोण नगरसेवक होईल आणि कोण नगराध्यक्ष होईल ही पुढची बाब. परंतु लोकांना आज ज्या भेडसवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी आपण एक सेवक म्हणून काय करता आणि सेवक म्हणून जबाबदारी या ठिकाणी मतदारांनी पण कोणावर टाकायची ही पण जबाबदारीची जाणीव आता या माध्यमातून होईल. कारण सत्तेसाठी ठेकेदारासाठी जर आपण पक्ष बदलत असाल किंवा आपण जर बदलत असाल स्वतः तर मग मतदार पण विचार करेल. पण मतदार जेव्हा विचार करायला जातो त्या टायमाला त्याच्यासमोर जे साम्राज्य उभे असतं आहे, पण नेत्यांच्या माध्यमातून असेल, पैशाच्या माध्यमातून असेल, दबावाच्या माध्यमातून असेल, तर ते साम्राज्य त्या सामान्य मतदाराचं काही चालून देत नाही आणि पुन्हा आपला साम्राज्य, पुन्हा आपला पुन्हा आपला ठेका हा अबाधित राहतो. या मुरबाड नगरपंचायतमध्ये डीपीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणी लीजवरची जी दुकानं आहेत, लीजवरची जी घरं आहेत त्यांना स्वतंत्रता मिळवून द्यायची असेल, त्यांचं घर उभं राहायचं असेल, त्यांना त्या ठिकाणी तुम्ही अनधिकृत दंड लावता. एकदा अनधिकृत दंड लावला का शासन काय म्हणतं आहे का तुमचा नियमित होईल. मग तुम्ही त्यांना नियमित करून दिलं का? व्यापारीकरणासाठी तुम्ही स्वतंत्र काय असं काही उभं केलं का? व्यापारीकरणासाठी आणि जे जुने व्यापारी आहेत त्यांची दुकानं घडत तोरून शेनी नगरपंचायत काय साध्य करते? तर यापेक्षा आपण विकासाला चालना देण्यासाठी असं काही वेगळा डी पीमध्ये एक भाग निवडला आहे का? का ह्या भागामध्ये ही लोकवस्ती, याच्यामध्ये हा व्यापारीकरण, यामध्ये या स्टेडियम, या भागामध्ये हा कचरा कुंडी डेपो. आज कचरा कुंडी डेपोच्यासाठी इथे आंदोलनं चालू आहेत आणि कचरा कुंडी डेपो खाजगी यांना भाड्याने दिले. असं कुठं असतंय का? म्हणजे लोकांच्या जमीन भाड्याने घ्यायची आणि त्याच्यात आपला कचरा नेऊन टाकायचा. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मुरबाड नगरपंचायत केवळ निधी मिळावा म्हणून आहे, परंतु त्याचा विकास हा ग्रामपंचायतपेक्षा झालेला नाही. आणि ही नगरपंचायत लोकांच्या मताने, सगळ्यांच्या मताने असं वाटतं की या नगरपंचायत रद्द व्हावी आणि त्याच्यामध्ये शास्त्रीपाडा, दुधालपाडा आहे तो शास्त्रीपाडा आणि मालीपाडा यांची ग्रामपंचायत व्हावी, मुरबाड शहराची ग्रामपंचायत व्हावी, जेणेकरून लोकांना त्याच्यामध्ये आता तर काही विकासाचं सुख मिळतच नाही, परंतु जे आहे ते नियमित पद्धतीने त्यांना सुख समाधान मिळेल. आणि जे रस्ते आहेत
रस्ते राष्ट्रीय महामार्गाचे गेले, त्यांचे स्वतःचे रस्ते कुठे आहेत? जो स्वतःचा रस्ता गेला त्याच्यातून एकच गाडी जाऊ शकते. उद्या तिचा ॲक्सिडेंट झाला ते याच्यामध्ये तर ॲम्ब्युलन्स कुठून जाईल? रुग्ण मरेल ना. पर्यायी मार्ग तुमच्याकडे काय आहेत? आणि पर्यायी मार्ग तुम्ही करताना लोकहितवादी हे पर्यायी मार्ग काढले पाहिजेत. कुठल्याच रस्त्यातून 2 गाड्या जात नाही. मग 2 गाड्या जर जाण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी प्युअर ब्लॉक बसवलेत, रस्ते बनवलेत, ते खुले का करत नाही? ही जी भीती आहे तुमच्यामध्ये, केवळ शासनाचा निधी येतो म्हणून नगरपंचायत, पण निधीचा जो ठेकेदारी आहे तो कोण करतं आहे? तुम्ही ठेकेदारी त्या ठिकाणी ठेकेदारीपासून तुम्ही कोणाला बाजूला ठेवले नाही. एक सत्तेसाठी तुम्ही त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी ठेकेदारीमध्ये जर गुंतवत असाल तर या मुरबाड नगरपंचायतचा विकास अशक्य आहे. आणि तो करण्यासाठी या विचाराची माणसं त्या ठिकाणी पाहिजेत. ज्याच्याकडं काम होईल, जिथे आपल्याला हे भेटेल त्या ठिकाणी जाणं ही काही सेवा म्हणता येणार नाही आणि सेवक त्याला कदापि म्हणता येणार नाही. सेवक जो असतो एखाद्या सामान्याचा काम मोफतमध्ये जाऊन निर्भीडपणाने मांडून त्या ठिकाणी त्याचा करून देईल तो खरा सेवक असतो. आणि नगरपंचायतचा नगराध्यक्ष ना उपनगराध्यक्ष याची निवड झाली काय ना नाही झाली काय, लोकांना 10 वर्षामध्ये काही त्याचं घेणं देणं पडलं नव्हतं. आत्ता पण त्या ठिकाणी फक्त गर्दी जमल्यानंतर लोक बघायला येतात. ज्या टायमाला ते हा जो उलागडा आहे हा उलागडा त्यांच्यासमोर येत नाही तोपर्यंत त्यांना पण त्याच्यामध्ये फक्त वाचण्याचं मनोरंजन होत नाही. लोक फक्त पाहण्याचं आणि वाचण्याचं मनोरंजन करतात. तुमच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी त्यांनी थुंक केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते पाहतच नाही. त्यासाठी आपण स्वतः या विकासाच्या माध्यमातून विकास जे करता, विकास म्हणजे काय याचा जर खुलासा केला. कधी या नगरपंचायतमध्ये युवकांना रोजगारासाठी मार्गदर्शन झाला नाही. या ठिकाणी युवकांची काय प्रेरणा झाली नाही, युवकांची काय नोंदणी झाली नाही. आणि ज्या ठिकाणी युवकांना कुठं रोजगार पाहिजे असे रोजगाराची साधनं उपलब्ध करण्यासाठी कोणीही या ठिकाणी पुढाकार घेतला नाही. त्याच्यामुळं विकास हा विकासच सत्तेत आहे. मग तो विकास तो पॅनलचा असेल किंवा विकास त्या सत्तेचा असेल, पण विकास हा विकास अबाधित राहिला आहे. यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही या ठिकाणी चर्चेचा विषय आहे, पण संशोधनाचा पण विषय एवढा मात्र निश्चित.